तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। हा व्हिडिओ आहे आपल्या गावाकडील घराचा बांधकाम चालू केल्यानंतर पार्ट 2 हा होणार आहे या व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे घराचा पाया घातला होता म्हणजे PCC पर्यंत वर्कचं काम हे पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं। तर ह्या पार्टमध्ये आपण PCC नंतरचं जे बांधकामाचं स्ट्रक्चर जिथपर्यंत तयार होतं तिथपर्यंतची बांधकामाची प्रोसेस बघणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। तर चला आता आपण पुढे जाऊया। तर मित्रांनो, आपले PCC झाल्यानंतर आम्ही त्याला 2 दिवस पाणी मारून चांगलं सुकवून घेतली। सुकवल्यानंतर आम्ही पहिल्यांदा वाळूचा क्रशचा आणि खडीचा ट्रक मागवलेला होता, तो खाली केलेला आहे आणि आता आपली विटाची गाडी आलेली आहे। तर विटाची गाडी पण आपण खाली करून घेतोय, पण ही खाली करताना डायरेक्टली आपण जे PCC केलेलं म्हणजे पाया जो केलेला आहे त्याच्यावर डायरेक्टली खाली करून घेतोय, जेणेकरून ज्यावेळी बांधकाम करणार त्यांना विटा वाहतूक करायला कमी लागेल। तर मित्रांनो, दुसऱ्या दिवशी आम्ही व्हिडिओ काढायला आलो होतो, तोपर्यंत 9 वाजले होते, 9:10 वाजले होते। तोपर्यंत या मिस्त्रींनी जवळजवळ 2 भिंती 3 फुटापर्यंत नेलेल्या नाही, आज सगळीकडून एक विटाचा थर लावून घेतलेला होता। कारण की तुम्हाला बोलल्याप्रमाणे सकाळी 7लाच काम चालू करतात, त्यामुळे बऱ्यापैकी कामाचं स्पीड आहे। कारण की 3 जण बांधकाम मिस्त्री आहेत, 2 त्यांना मदतनीस आहे म्हणजे माल बिलका लावण्यासाठी, आणि आम्ही अजून 3 बायका खास विटा त्यांना पोचवण्याच्या कामासाठी घेतलेल्या होत्या गावातून। कारण की ज्या आम्ही माल उतरवलेला होता म्हणजे विटा उतरवल्या होता पायावर, तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांचं वीट संपलेली आहे। ही आत्ता जी वीट आणायचं काम चालू आहे हे आपल्या जुन्या घराच्या दारामध्ये आम्ही एक ट्रक विटा उतरून ठेवल्या होत्या। कारण की ह्या वर्षी पण आमचं प्लॅन होता की फक्त 4थ्यापर्यंत बांधकाम करायचं आणि जे जुनं घर आहे हे तात्पुरतं थोडंसं साईडनी भिंत घालून रिपेअर करायचं होतं। त्यासाठी आम्ही तिथे माल उतरवलेला होता म्हणजे ट्रक उतरवलेला होता, पण आता विटा कमी पडायला लागल्या त्यामुळे मग आम्ही तिथल्या विटा आणायचं काम चालू आहे। तर पाहू शकता कशा पद्धतीने आता काम चालू आहे, जोरात काम चालू आहे। हे जर कामाचं स्पीड राहिलं तर संध्याकाळपर्यंत कमीत कमी ही पूर्ण जी पण हाईट आहे म्हणजे खिडकी जिथपर्यंत बसतो तिथपर्यंत ही पूर्ण भिंत घालून होईल आज संध्याकाळपर्यंत। कारण की हे संध्याकाळी 7पर्यंत 6पर्यंत काम करतात, जोपर्यंत उजेड आहे चांगला बऱ्यापैकी आत, कारण की आता मे महिना आहे त्यामुळे उजेड चांगला आहे। तर त्यांनी संध्याकाळी 6पर्यंत काम करत होते। अशा हिशोबाने ते आज एक लेवल 3 फुटापर्यंत म्हणजे 2.5-3 फुटापर्यंत जी खिडकी बसते तिथपर्यंत हाईट घेणार आहेत आणि उद्या दुसऱ्या दिवशी मग उरलेलं काम चालू करणार आहेत। पाहू शकतो मित्रांनो, आम्ही आपल्या जुन्या घराच्या इथे हे विटाचे ट्रक उतरवला होता। आता तिथून ह्या विटा आपल्या जिथे घराचं बांधकाम चालू आहे तिथं वाहण्याचं काम चालू आहे। त्यासाठी आम्ही गावातील 3 बायकांना कामाला घेतलं होतं खास विटा वाहण्यासाठी। तर त्या बायकांनी जो पण विटाचं जे इथले विटा आहेत या सगळ्या वाहून आपल्या जिथं बांधकाम चालू आहे तिथे नेऊन सगळ्या ठेवलेल्या होत्या। तर आजच्या दिवसभरामध्ये हेच काम झालं। तर मित्रांनो, पाहू शकता संध्याकाळी 6पर्यंत त्यांनी काम केलं। जिथपर्यंत आपल्या खिडक्यांची हाईट आहे तिथपर्यंत या सगळीकडून भिंती पोचवलेल्या आहेत। आजचं काम त्यांनी बंद केलेलं आहे। उद्या आम्ही ह्या जे पण उरलेलं काम चालू होणार आहे, तर त्याच्या अगोदर ह्या ज्या भिंती आहेत ह्या भिंतीवर सकाळी सगळीकडून सिमेंटचा एक थर देणार आहे, जेणेकरून भिंतीला क्रॅक जाणार नाही। आणि ते थर देताना त्या थरामध्ये एक 10-10 mm 2 रॉड पण टाकणार आहे, त्यामुळे जे फ्युचरमध्ये भिंतीला जो तडा जाण्याचा जो संभावना असते ती कमी होईल। तर पाहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कसं काम करणार आहे। मित्रांनो, घरासाठी जेवढं पण सिमेंट लागलेलं आहे त्यातली ऑलमोस्ट सगळे सिमेंट हे आपल्या ह्या गाडीने वावलेलं आहे। तर ह्या गाडीमध्ये आम्ही मागच्या साईडला ॲट अ टाईम एका वेळी जवळजवळ 30 सिमेंटच्या पिशव्या आम्ही भरून गाडीमध्ये आणत असे। तर सिमेंट
त्यानंतर हे कडापा वगैरे हे सगळे आम्ही ह्याच गाडीतून नेलेलं होतं. कारण की आपल्या पावसाचं म्हणजे मे महिन्याचं एंडमध्ये बांधकाम चालू होणार होतं आपलं, त्यामुळे पावसाचे दिवस जवळ असल्यामुळे आणि तिथे सिमेंट ठेवायला जागा नसल्यामुळे जे रिक्वायरमेंट जसे होतं तर 30-30चे आम्ही दरवेळी एक 2-4 दिवसामध्ये ही सिमेंटची पिशव्या घेऊन जात होतो गावाला. तर दुसऱ्या दिवशी काम चालू करताना जे आम्ही 3-3 फुटाचं बांधकाम केलं होतं त्या 3-3 फुटाच्या बांधकामावर म्हणजे आपल्या खिडकीच्या लेवलपर्यंत 2-2.5-3 फुटापर्यंतच्या बांधकामावर जे झालेलं होतं त्यावर पूर्ण एक सिमेंटची रिंग टाकलेली आहे. रिंग टाकली म्हणजे पूर्ण एक 4 इंचाचा सिमेंटचा थर दिलेला आहे. त्या सिमेंटचा थर देताना त्यामध्ये आम्ही 10-10 mm जे रॉड आहेत 2-2 रॉड टाकलेले आहेत पूर्ण दोन्ही साईडनी, जेणेकरून काय होईल हे सिमेंटला पण चांगली पकड राहते आणि भिंतीला पण ही सिमेंटची रिंग टाकल्यामुळे काय होतं, जर भविष्यामध्ये पाऊस ओलावामुळे किंवा काही कारणास्तव भिंतीला जर तडे जातात म्हणजे क्रॅक जातात, हे क्रॅक या बांधकामाला जायला नको त्यासाठी आम्ही ही काळजी घेतलेली आहे. पूर्ण बांधकामाची जी पूर्ण गोल राऊंड आहे तर त्यामध्ये सगळीकडून हे 4 इंचाचे पूर्ण सिमेंटचा थर दिलेला आहे. तर चला पुढे बघू. तर मित्रांनो, तुम्ही जर स्वतः बांधकाम करत असाल किंवा कोणाकडून बांधकाम करून जर घेत असाल स्वतःचं घराचं, तर ज्यावेळी पण तुम्ही बांधकाम करणार त्यावेळी तुम्ही पण अशा पद्धतीने पूर्ण बांधकामावर एक सिमेंटची रिंग टाकून घेतली तर आपल्या जे बांधकामाला जे जाणारे तडे आहेत हे जे खूप तडे जाण्यापासून संरक्षण होऊ शकतं आपल्या पूर्ण घराचं. त्यामुळे आपल्याला भविष्यामध्ये मोठ्या हानीपासून आपलं संरक्षण होईल. तर त्यामुळे ज्यावेळी पण तुम्ही सिमेंटचं अशी रिंग टाकणार तर जर तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही रॉडचा बॉक्स करून जर तुम्ही सिमेंट त्यामध्ये भरलं तर वेल अँड गुड. पण तसं न करता जर कमी रॉड जरी तुम्ही टाकले दोन्ही साईडला 2-2 रॉड टाकले आणि त्याच्यावर हे 4 इंचाचा थर टाकला तरी पण तुमचे चांगले बांधकाम मजबूत होतं. त्यांनी हे भिंतीला तडे वगैरे जाण्याचं प्रमाण खूप म्हणजे खूप कमी होतं. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा तुमच्या बांधकामामध्ये अशा पद्धतीने सिमेंटचा पूर्ण एक थर टाकायचे म्हणजे रिंग टाकण्याचं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ज्यावेळी पण बांधकाम खिडकीच्या लेवलच्या वर गेलं तर त्यामध्ये आम्ही वर कडापा टाकला. कडापाची पण लेवल हाईट जे ॲडजस्ट करून हे प्रॉपर कडापा बसून घेतला. म्हणजे तिथे खाली खिडकी येणार तर खिडकीच्या वर सपोर्टसाठी हे लिंटर म्हणजे एक कडापा टाकलेला आहे. कारण की आपण काही स्लॅब नाही टाकणार त्यामुळे हे कडापा टाकलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक खिडकी जिथे तुम्ही ठेवणार आहे खिडकी किंवा दरवाजाच्या वर आम्ही अशी कडापा टाकलेली आहेत. तर जेणेकरून आपल्याला वरचं बांधकाम करण्यासाठी मदत होते. आणि एक सांगायचं तुम्हाला महत्त्वाचं, ज्यावेळी पण तुम्ही बांधकाम करणार असाल विटांमध्ये तर विटांना चांगल्या पाण्याने भिजवून घ्यायचं. कारण की पाण्याने भिजवून घेतलं तर जे आपल्या भिंतीचे जे बांधकाम होतं तर त्यामध्ये सिमेंटचा आणि विटांचा बॉन्ड चांगला होऊन जातो. त्यामुळे आपल्या भिंतींना शक्यतो क्रॅक जात नाहीत. जर तुम्ही विटांना भिजवलेलं नसेल आणि ते जर सिमेंट म्हणजे मसाला जो टाकला आणि तुम्ही वीट त्याच्यावर ठेवली तर वीट ते पूर्ण पाणी त्या सिमेंटमधलं सुकून घेतं. त्यामुळे जी तुमची जी प्रॉपर क्युरिंग होणं गरजेचं असतं बांधकामाचे ते होत नाही. त्यामुळे मग त्याला पुढे क्रॅक जातात त्या बांधकामाला. तर ते क्रॅक आपल्याला जायचं नसेल तर तुम्ही बांधकाम करताना ज्या विटा आहेत तर पहिल्यांदा चांगल्या भिजवून घ्यावे किंवा जे पण कामगार आहेत त्यांना सांगाय की बांधकामाच्या अगोदर चांगल्या विटा भिजवून घ्यावेत. कारण की मग त्यांनी पण आपल्याला खूप चांगला बांधकामाचा म्हणजे पुढे जो बांधकामाला जो क्रॅक जाण्याचा धोका आहे तो बऱ्यापैकी कमी करता येतो आपल्याला. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत हे स्वतः बांधकामाच्या ठिकाणी असेल तर आपण कामगारांना सांगून करून घेऊ शकतो. किंवा काही काही कामगार पण चांगले असतात ते स्वतःहून ते करतात. पण आपले पण स्वतःच्या घराचे बांधकाम करताना जी आपली स्वतः जबाबदारी असते की जे पण काम करणार आहे त्यावर प्रॉपर लक्ष देऊन हे काम करून घेणे.
तर मित्रांनो पाहू शकता बऱ्यापैकी स्ट्रक्चरचं काम झालेलं आहे. सगळ्या खिडक्यांवर आम्ही कडापा लावलेले आहेत. त्यानंतर दारांचे जे चौकट जिथे बसणार आहेत तिथे पण आम्ही कडापा लावून वर बांधकाम करून घेतलेलं आहे. तर तुम्ही यामध्ये बांधकामामध्ये तुम्ही पाहू शकता आम्ही दरवाजाची जिथे जागा आहे तिथे चौकट नाही लावलेली, कारण की आम्ही जी चौकट आणलेली आहे ती सिमेंटची चौकट आणलेली आहे आणि आमचे मिस्त्री बोलले की सिमेंटची चौकट बांधकामामध्ये नाही लावली तरी चालेल, त्याला नंतर आपल्याला लावता येतं आणि आम्ही वर कडापा लावल्या असल्यामुळे तर नंतर पण सिमेंटची चौकट प्रॉपरली बसू शकते. तर त्यामुळे आम्ही इनिशियली चौकट लावलेली नाही. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपलं पूर्ण जे बांधकामाचं स्ट्रक्चर आहे हे पूर्ण रेडी झालेलं आहे. तर बांधकामाचं हे स्ट्रक्चर रेडी झाल्यानंतर आम्ही ह्या बांधकामाला पूर्ण 8 दिवस 3 टाईम पूर्ण पाणी मारून प्रॉपर हे बांधकाम क्युरिंग करून घेतलेलं आहे, जेणेकरून हे बांधकामाची मजबूती चांगली व्हावी. आणि नंतर वरचं स्ट्रक्चर झाल्यानंतर म्हणजे वरचे पत्रा वगैरे बसवल्यानंतर ह्याला प्लास्टर होणार आहे. तर आत्ता हे एवढं बांधकाम झालेलं आहे. ह्या बांधकामानुसार मग आम्ही जे बांधकाम आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिलेले त्यांच्या जे वर स्ट्रक्चर बनवणार आहे त्यांच्याकडून ॲज अ माप घेतलेलं आहे. त्याच्यासाठी लागणारे जे मटेरियल आहे म्हणजे साधारण आपल्याला पत्रे किती लागणार आहेत, किती बाय कितीचे पत्रे लागणार आहेत, त्यानंतर अँगल किती लागणार आहेत, सपोर्ट से अँगल किती लागणार आहे, हे सगळ्याची त्यांच्याकडून एक रफली एस्टिमेट घेतलं. त्यानुसार मग आम्ही आता पुढच्या तयारीला लागलेलं आहे, म्हणजे तयारीला लागून मग ते मटेरियल आणणार आहे. तर त्या संदर्भातली जी माहिती ही आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर त्यामध्ये आपण स्ट्रक्चर आणले, त्यानंतर कुठले पत्रे आणलेले आहेत, त्यानंतर वरचं जे आहे मग कसं बसवलेले आहेत पत्रे, ही सगळी माहिती ही पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. तर या व्हिडिओमध्ये हे फक्त म्हणजे चौथऱ्यापासून वरचं बांधकाम हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.